शुभ सकाळ. सुंदर असे खळखळत्या पाण्याचे दृश्य आणि सकाळ होत आहे. सकाळचं नाजूक क्षण, अतिशय सभोवताली पक्ष्याचं चिवचिवाट आणि हे पक्ष्याचे थावे. सुंदर असे हे दृश्य सकाळचे, मनाला भावणारे, आनंद देणारे. आणि या झाडावर देखील असे हे सुंदर असे पक्षी सकाळचा आनंद घेत आहेत. ही लाकडं आपल्याला तोडायची आहे. तिथली झाड इथलं पाडलेलं होतं, ते तोडायचं आपल्याला इथं. तर हे आपल्याला झाड तोडायचं आहे. ते लाकडं होती याची अशा पद्धतीनं आहेत. तोडून घेऊ आता. असे झाड सगळं तोडलं आपण. इथे वाढच केली तिची. आता ही ट्रॅक्टरनं आपण नेऊ शकतोय. बाकी आता तिचं फाटं आपण ह्याच्यापासून वेगळे केलेत. असे हे लहानपण अतिशय सुंदर असते. त्या मुलं निरागस अशी खेळत आहेत मस्तपैकी. कोणताही मनावर दडपण आणि मनात विचार नाही, फक्त खेळायचं मस्तपैकी. अशा पद्धतीने हे लहानपण पुन्हा पुन्हा येत नसते. तर लहान मुलांना खेळू द्या, त्यांना लहानपणी त्यांच्या जीवनाचा आनंद घेऊ द्या. असं मातीत खेळू द्या, त्यांना काय खेळायचं ते खेळू द्या. कारण दुसरं काय करणार आहेत ते, खेळातच त्यांना आनंद असतो. असे वडाचं झाड भव्य दिव्य. असं हे ऊन आणि निसर्गात लागते. झाडांना पालव्या फुटलेल्या आहेत, हिरवीगार. ऊन असलं तरी झाडं अशी हिरवीगार दिसत आहेत उन्हात. आणि पक्षी अशा उन्हात देखील चिवचिवाट करत आहेत. किती हा सुंदर निसर्ग गावचा, अतिशय सुंदर. किती छान ही झाडं आहेत, हिरवीगार पालवी अशा उन्हातही. नवीन बैल जोड खरेदी केला, अतिशय सुंदर आहे हा बैल जोड. माणसांची पाप. पावसाला
अतिशय कडक उन्हात जीवाची लाही लाही करणारा, उन्हाळ्यात गारवा देणारा वळवाचा पाऊस आल्यावर किती आनंद वाटतो. पण त्याच पावसात माणसांची पळापळ बघताना देखील लय फजिती लोकांची होती. जिकडे तिकडे पळापळ झाकाझाकी करायला असते आणि पाऊस पण येतो, मजा पण वाटते. आणि ही आमच्या गावचे शेतकरी तानाजी बापू आणि बाळासाहेब चोरमारे तात्या यांची ही बैलजोडी आहे. आणि अतिशय सुंदर बैलजोडी, छोटी छोटी बैल ही घेतलेली आहेत त्यांनी पेरणीसाठी. आणि आताच्या युगात यांत्रिकीकरण भरपूर प्रमाणात झालेले आहे, परंतु शेतकऱ्यांना बैलाशिवाय शेती करणे जमतच नाही. आणि शेतकरी म्हणला तर बैला वाचून जगू शकत नाही. कितीही तुमचे यांत्रिक युग येऊ द्या, परंतु शेतकरी बैलाला विसरणार नाही. कारण बैल आणि शेतकरी यांचं नातं जन्मोजन्म जोडलं गेलेलं आहे. आता शेतीत यांत्रिक युगामुळे बरीच छोटी छोटी यंत्र आलेली आहेत, तरी पण ही बैलजोडी ती बैलजोडीच आहे. ही आहे फिर आमची, असं आहे. त्याच्या बाजूनं वाडा वाहतोय. आणि इकडं मोटरचं बॉक्स. विहिरीत पाणी आत घातलं. संपूर्ण अशी मी झाडाची लाकडं तोडून ठेवली. ही ट्रॅक्टर बोलवून ही इथून उचलायला लागणार आहे, कारण वावर पेरायचं आहे. असे हे सगळे डिग घालून ठेवले. आता गॅस पण मागलेला आहे. आणि आता लाकडं पर्याय नाही, इंधन वाचवले पाहिजे आपल्या देशाचे, असे पंतप्रधान मोदींनी आपल्याला सर्वांना आदेश दिलेले आहेत. त्याचं पालन आपण करूया. आणि सूर्यास्त होत आहे. अतिशय सुंदर एकना सूर्य असा ह्या दिवसभर आपल्याला सगळ्यांना तळपून तापून आता नाजूक रूपात मावळतीला जात आहे. असा हा सूर्यदेव रोज आपणाला फुकट लाईट प्रकाश देणारा सूर्यदेव आज सूर्यास्त होत आहे. आणि ही संध्याकाळची वेळ अशा पद्धतीने गावात शांतता. रात्रीचे 11 वाजलेले आहेत, परंतु मी एकटाच असे हे दृश्य टिपत आहे. कारण प्रत्येक ऋतुमानाला असे वेगवेगळ्या प्रकारचे दृश्य दिसत असतं. त्यामुळं गावात असल्यामुळं असं मी शूट करत असतो जाता येता. काय त्याला जास्त वेळ लागत नाही, फक्त शूटिंग करायचं मोबाईलमध्ये एक आपल्याला आवड आहे. अशा पद्धतीचे आपण हाच व्हिडिओ इथेच थांबवूया.